नमस्कार, मायस्टोन स्कूलची प्राध्यापिका साजिदा असलम तुमच्या सर्वांचे स्वागत करत आहे। 2025 आणि 2026 ऍडमिशन आमच्या शाळेचे सुरू झालेले आहेत। आमच्या या शाळेचे वैशिष्ट्य म्हणजे तिथे मुलांना ज्ञान मिळवण्यासाठी, सर्वांगीण विकास साधण्यासाठी आवश्यक असणारे अनेक संधी आणि घटक मिळतात। या शाळेत 4 वर्ग आहेत: प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी, सीनियर केजी। या शाळेत प्रत्येक वर्गासाठी एक दीदी सुद्धा ठेवलेले आहेत, जेणेकरून मुलांना कोणतीही इजा होणार नाही, मुलांचे संरक्षण होईल यासाठी या शाळेतील सर्व शिक्षिका मुलांकडे आपल्या मुलांप्रमाणे लक्ष देतात, त्यांचा सांभाळ करतात। या शाळेत मुलांना खेळण्यासाठी प्ले एरिया आहे, त्याचे वेगवेगळी खेळणी ठेवलेली आहेत। नुसता अभ्यास पुरवला जात नाही, या शाळेमध्ये त्याबरोबर खेळाकडेही लक्ष दिले जाते आहे। या शाळेत ऍक्टिव्हिटी रूम, जिथे की मुलांना स्वतः प्रॅक्टिकल करून कन्सेप्ट समजता येईल, जिथे की क्रीडा आणि कला याच्याकडे सुद्धा लक्ष दिले जात आहे। क्रीडा शिक्षक मुलांना खेळण्यासाठी वाव देतात। कला संबंधी, क्रीडा संबंधी आमच्या या शाळेत उपक्रम राबवले जातात। आमच्या या शाळेत विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि स्वच्छ वातावरणात शिक्षण घेण्यासाठी मदत करतात। विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी उपक्रम राबवले जातात। क्षेत्र भेटी हा अनुभव मिळवून देण्यासाठी प्रत्यक्ष क्षेत्राला जाऊन भेट दिली जाते। सांस्कृतिक कार्यक्रमांमधून मुलांमध्ये कलागुणांचा विकास होतो। या शाळेमध्ये टीचर्स ट्रेनिंग दर 3 दिवसाला घेतले जाते। अभ्यासक्रम कुठला चालू आहे याच्यावर सुद्धा मीटिंग असते दर 2 दिवसांनी, जेणेकरून मुलांमध्ये शिक्षणाची गोडी वाढावी आणि नवीन गोष्टी शिकायला मिळतील याच्याकडे लक्ष दिले जाते। मुलांच्या संरक्षणासाठी प्रत्येक वर्गात पूर्ण शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। ही शाळा नक्कीच तुमच्या मुलांसाठी नवीन मार्ग दाखवेल। नव्या गोष्टी, विविध विषयाचे ज्ञान तुमच्या मुलांना नक्की मिळते। आमचा पत्ता आहे डायमंड हॉटेल समोर, प्रीती भोजनालय बाजूस, विश्रामबाग, सांगली। आमचा संपर्क, मोबाईल नंबर 97 93 92 99 39। सांगली, मिरज आणि कुपवाड मनपा हद्दीतील रहिवाशांना, नागरिकांना, व्यापाऱ्यांना, उद्योजकांना खासगी कंपनीमार्फत करण्यात आलेल्या चुकीच्या पद्धतीचे घरपट्टी आकारण्याचे काम मनपा प्रशासन करत असून, संबंधित लागू करण्यात आलेली घरपट्टी तात्काळ रद्द करा। ज्या खासगी कंपनीने नागरिकांची दिशाभूल करत सर्वे करण्यात आला, त्यांच्यावर फौजदारीसारखे गुन्हे दाखल करा। अशा विविध मागण्यांसाठी गारपीट चौक ते सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका कार्यालय, वाढीव घरपट्टी व विविध मागण्यांसाठी गाढव मोर्चा व निदर्शने महापालिकेवर काढण्यात आली आहे। यावेळी उपस्थिती दलित महासंघ मोहिते गट संस्थापक अध्यक्ष माननीय डॉक्टर उत्तमदादा मोहिते यांच्या आदेशानुसार राज्य अध्यक्ष माननीय टिपूभाई पटवेगार, राज्य उपाध्यक्ष माननीय सनाउल्ला बावचकर, राज्य निरीक्षक विजय भाऊ खाडगे, राज्य खजिनदार राजीव सणदीभाई, जिल्हाध्यक्ष प्रशांत केंगार, राज्य संपर्क वनिताताई कांबळे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय रमेश अण्णा चौगले, जिल्हा संपर्क प्रमुख महेश देवकुळे, चित्रपट आघाडी राज्याध्यक्ष डॉक्टर महावीर चंदनशिवे, पश्चिम महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय तात्यासाहेब देवकुळे सर, दत्ताभाऊ जगधने, अनुराधा जगधने, मिरज तालुका अध्यक्ष सचिन भाऊ मोरे, इम्रान शेख, जिल्ह्याचे नेते पिलू वारे, शहर जिल्हा अध्यक्ष माननीय बंडूभाऊ केंगार, वैभव कोले, माननीय बंडू मोरे, माननीय सामील गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली असंख्य कार्यकर्त्यांसह घेण्यात येणार आहे। सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला स्थापन होऊन आज जवळजवळ 25 ते 26 वर्ष पूर्ण होत आहे। या 26 वर्षात या महापालिकेनं जी 6 गल्ल्याची सांगली सोडली, तर त्या 6 गल्ल्याच्या सांगलीनंतरनं जी कुठला आराखडा तयार झाला, या आराखड्याला जे नगर रचनेचे भ्रष्टाचार अधिकारी बसले होते त्यांनी कोणत्याही पद्धतीची बंधनं लावली गेली नाहीत। कोंडो बघून त्या ठिकाणाला बांधकामाला परवाने सुद्धा दिले गेले नाहीत। बांधल्यावर त्यांना कर लादला गेला। त्या माणसानं रस्त्यात किती घर बांधले किंवा त्याचे बांधकाम किती जागेत आहे, अनेक जणांनी अनेक जागांच्या जागा अडपल्या। मागासवर्गीय वस्तीत बघायला गेलं तर मागासवर्गीय वस्तीतला आराखडा, कोणत्याही पद्धतीचा आराखडा तयार झाला नाही, कोणत्याही सुविधा त्या ठिकाणाला दिल्या जात नाहीत। त्यांच्या जवळजवळ 14 प्रकारचे कर आमच्या कागदावर त्यांनी दिले। शिक्षण कर, वृक्ष कर, रस्ता कर, पदवी कर, बगीचा कर, फायर ब्रिगेडचा कर, असे असून सुद्धा मागासवर्गीय वस्तीत या 14 पैकी एक सुद्धा सुविधा दिल्या गेल्या नाहीत। अशा आमच्या अनेक मागासवर्गीय वस्ती आहेत, त्या ठिकाणी आम्ही अनेक वेळा पाठपुरावा केलेला, पण त्या ठिकाणी आता आजपर्यंत ही लोक शासन आपल्याला स्वच्छतागृह व प्रसाधनगृह पुरवत नाही। म्हणून आज त्यांनी स्वतःच्या पैशाने थोड्याशा राहिलेल्या जागेत
संडास बाथरूम बांधले गेलं, पण यांनी अमरावतीची जी काही संस्था आणली, प्रायव्हेट संस्था, आणि त्याच्यामार्फत सर्वे करण्यात आला. त्या संडास बाथरूमचा आणि रस्त्याला बांधलेलं एखादं कंपाऊंड दगड ठेवलेलं ते आखून सुद्धा त्यांनी कर लादण्याचा या ठिकाणला प्रकार केलेला आहे. आमचा आज आयुक्त साहेबांना म्हणणं आहे की साहेब, महापालिका प्रशासन अजिबात कायद्याप्रमाणे वागत नाही, जेरप्रमाणे वागत नाही. त्यांनी तात्काळ चाललेला अन्याय थांबवावा आहे, नेहमीप्रमाणे कर घेण्यात यावा, तसेच ज्या काही सुविधा आहेत त्या पण देण्यात याव्यात. आम्ही आयुक्त साहेब तुमचं लय नाव ऐकलंय, तुमचं लय काम पण ऐकलंय, तुमचं काम पण आम्ही बघितलंय महाराष्ट्रातलं. साबळे साहेब, तुमच्यासारखी व्यक्ती असताना जर असा अन्याय या ठिकाणाला होत असेल तर संबंधित अधिकाऱ्यांना उघडं करून ढील काढल्याशिवाय राहणार नाही. मी असा दलित महासंघातर्फे आज काय केलंय तुम्ही? आज आम्ही या ठिकाणाला महापालिका प्रशासनाचा निषेध करण्यासाठी व गाढवी कारभार चाललेल्या गाढवी कारभाराचा निषेध करण्यासाठी सोबत गाढवा आम्ही आणली. तसेच या सांगलीच्या महापालिकेला अत्यंत वाईट पद्धतीनं इथल्या नागरिकांना प्रशासनानं लुबाडलेलं आहे. हे थांबवावं म्हणून याचा आम्ही आज या ठिकाणाला निषेध केलेला गाढवा.